नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लाईव्ह वन तुमचे स्वागत असा. जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी नेटान चल्लेली असा. प्रचार अंतिम टप्प्यान पावलो असा. प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारान व्यस्त असा. प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारापर्यंत पावो, त्यांना कन्विन्स करा आणि तांचे वोट कशे आपणाक मेळटले आणि आपण विजयी कसो जातलो हाचेर प्रत्येकाचे लक्ष असा. आज आमच्या बरोबर आमच्या स्टुडिओन असतात खोर्ली जिल्हा पंचायतीचे त्या मतदारसंघाचे उमेदवार बाब पास्कल फर्नांडीस, त्याचबरोबर दिवारचे माजी सरपंच सोशल ॲक्टिव्हिस्ट बाब प्रसाद हरमलकर, त्याचबरोबर आमच्या बरोबर असतात सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि सोशल सेक्टरान ज्यांच्यानी भरपूर काम केल्लें आसा ते म्हणजे बाब शैलेश गांवस. आता पहिल्या सुवातेचेर एक गजाल आसा. तुम्ही जिल्हा पंचायत इलेक्शन लढयतात, तुम्ही आज उमेदवार आसात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पावल्ले आसा, तुम्ही तुमचे म्हणणे लोकांक सांगलेले आसा, तुम्ही कित्याक ह्या इलेक्शनाक उतारले. आज लोकांचो रिस्पॉन्स आसा पळय तो कशा पद्दतीचो आसा आणि लोक तुमकां कशा पद्दतीन रिस्पॉन्स दिता आणि लोकांपर्यंत जेन्ना तुम्ही पावता पळय तेन्ना लोकांचे कितें म्हणणे आसा हें मातशें तुमी सांगा. देव बरें करूं. पयले सुवातेर आमी जिल्हा पंचायतीक जिल्हा परिशदाक हांव बसलां. लोकांनी आमकां वयर काडल्या, आमकां नेटान सांगलां आमकां तूं उबो राव. कित्याक ताणें 10 वर्सांचें पयलां खंय चल्लां. म्हाका कांय इंट्रस्ट नासली पयलीं, बट देन स्लोली हांवें पयलें तें की हूंय हांव वयता थिंगा कितें ना कितें जाल्यार त्रास आहाच. सो मागीर चिंतलें बरें, कित्याक 5 वर्सां कितें बरें जावंक जाय या वायट जावंक जाय ती 5 वर्सांनीच डिसायड जाता. सो हांवें एक स्टँड घेतलो, घरच्यांक विचारलें म्हाका आदार दी, हांव उबो रावंक सोदतां आनी म्हाका देवाचो आदारान म्हाका निवडून हाडात. बट म्हाका हें तूं करप्शना भशेन दाखयत, आय वील नॉट बी इंट्रस्टेड, बट आय कॅन वर्क बिकॉज आय कम फ्रॉम सर्वीस लायन ऑफ इंडस्ट्री. लोकांनी म्हणलें बरें आमी तुका सगल्यांक वखता. आय वेंट एंड आय आस्क्ड ऑल द विलेजर्स. हल्ले गेलो, दिवार गेलो, मालारा विचारलें, कुमारजो विचारलें, ओल्ड गोवा विचारलें, आमचे कोण नागरीक लोक आहा, आमचे बरे मागपी लोक आहा, सगळ्यांक पयलीं विचारलें हांव उबो रावंक सोदतां, तुमचो आदार आसतलो कित्याक हांव सगळ्या गांवांक कांय वखना एक्सेप्ट माय विलेज. आनी एक सादीच त्यो लोकांनी म्हणलें तूं कांयच भियेनाका कित्याक आमकां नेवो फेस जाय ह्या फाटीं. एंड ऑलवेज जिल्हा वॉज ऑलवेज कन्सिडर्ड एज अ फेस कॅन्डिडेट. सो हांवें म्हणलें बरें, तोंड बरें आसूनच उपकारना, मोनूय आसूंक जाय आनी तोंडूय आसूंक जाय. सो त्या हिसाबान हांवें म्हणलें चल लेट अस गिव अ ट्राय. तेन्ना वेन आय एंटर्ड इन दीस तेच लोकांक कोणें आहले ते सगळे आमचे एकठांय जाले आनी सगळ्यांनी म्हणलें चल आतां पास्कल वील बी द फेस ऑफ द आनी दॅट्स हाव वी एंटर्ड. हें पळोवन म्हाका इतली आतां उमेद येयली की हांव गांवान जेन्ना हांव सारकें डीप पेनेट्रेशनान गेलो आनी देन वी अंडरस्टूड. मागीर लोकांक विचारूंक लागलें कित्याक आमची एक सिस्टम आहा वेन यू से सर्वीस म्हणल्यार तुजो कितें प्रश्न तो पयलीं विचारूंक जाय आनी आमी तुका जबाब दिवंक जाय. जबाब दिलोच म्हणून सपना तें काम करूनच जबाब दिवंक जाय. आतां हो सर्टन पावर्स वॉज नॉट विथ मी इफ आय एम नॉट इलेक्टेड, इफ आय डोंट हॅव द पावर. बट इफ वी हॅव द पावर बिकॉज वी नो वॉट वी कॅन एक्सरसायज. सगळो पावर आमकां खबर आहा. जिल्हा पंचायत नो बडी इतले आमदार ZP आहले दे मस्ट बी सॉरी टू से दॅट दे मस्ट बी नॉट नोईंग वॉट वी नो. सो हांवें म्हणलें ओके चल त्या हिसाबान आमी गांवान जेन्ना वचोंक लागले बिकॉज आमकां दिलो शॉर्ट टर्म नोटीस. यू नो आतां कितलो फास्ट आमचें. सो धांवतलो खंय. सो वेन वी स्टार्टेड गोईंग टू विलेज आमकां एक प्रश्न सारको वॉज व्हेरी डिफिकल्ट. आय थॉट लायफ वॉज व्हेरी इजी बट पळयत जाल्यार एवरीबडी इज ब्रिडींग इन टू ट्रबल्स. पण हांगासर एक गजाल पळयत आसतना मातशें कमी टायमान सगळ्या लोकांपर्यंत वयचें पडटा, प्रत्येक वोटरापर्यंत वयचें पडटा, तेंचें कितें आसा पळय तें आयकून घेवचें पडटा. हो इतको सफिशियंट टायम तुमकां मेळ्ळो काय कितें? पळय पयले सुवातेर न्हू लोकांनी जे म्हाका निवडून म्हणजे हाडला एकठांय करून सगळ्या लोकांनी एकठांय करून म्हाका वयर धरला एज अ कॅन्डिडेट. दे आर माय फेस एंड आय एम देअर फेस. सो आतां कितें शॉर्ट टायमार कितें म्हणून धांवतलो खंय धांवतलो. सो आमी सगळ्यांक यू नो लायक वी हॅव गिवन देम कॉन्फिडन्स दॅट वी वील सपोर्ट आख्ख्यो आमचे गांवचे जे 6-7 विलेजीस आहा सगळ्यांक आमी सपोर्ट दितले. यू आर माय फेस एंड यू वील बी माय रिप्रेझेंटेटिव्ह. सो गांवचो आतां आहा तेणें म्हाका सांग बाबा कितें करपाक. सो ही इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द विलेज एंड टू सपोर्ट अस. त्या हिसाबान हांवें म्हणलें चल आतां करुया. दॅट इज द ओन्ली वे. हांवें आतां चिंतलें आमकां शॉर्ट टायम नोटीस आहा बट कॉन्फिडन्स वॉज व्हेरी गूड. लोकांनी एक्सेप्ट केलें बिकॉज द फेथ. आतां फेथ यू शूड हॅव द फेथ. म्हाका तुजेर एक विस्वास आसूंक जाय, तुका म्हजेर विस्वास आसूंक जाय आनी तो विस्वास आमकां दाखोवंक जाय
निवडून विश्वास आमचो रिटर्न जावंक जाय. म्हणजे लोकांचो फेस म्हणून तुम्ही फुडें येयल्या होय. आणि लोकांनी तुमकां कॅन्डिडेट म्हणून फुडें हाडला आणि होय. लोकांनी सांगला आमी सपोर्ट करतले होय. आणि तुमकां निवडून हाडटले. होय. आता तुमच्या बरोबर आसात एक्स सरपंच येस. बाब हरमलकर बाब, तुमकां इलेक्शनाचो बरोच मोठो अनुभव आसा. तुम्ही हाच्या पयलीं एक्स सरपंच आसले तुम्ही आणि पंचायतीक तुम्ही बरें काम केलां. पण आज हे जेन्ना पळयता पळय तेन्ना लोकांचो रिस्पॉन्स जाता पळय, तुमचो कॅन्डिडेटा बरोबर तुम्ही वयता किंवा ताका घेवन लोकां बरोबर वयता पळय, तेन्ना लोकांचो रिस्पॉन्स कितें आनी लोकांचें म्हणणें कितें? सध्या पयलीं हें इलेक्शन आतां पळय येयलां तेजो एक म्हणजे एक बरी खोशी आसा. सध्या फाटल्या 2-4 इलेक्शनां जाल्यार सगळ्यांक ते कोण म्हणटाले वोटींग मशीन आसलें आनी फर्स्ट टायम हांगासर हे फावट आसले बॅलेट पेपर. सो हे बॅलेट पेपर आसा पळय तेजेर कळोन येतलें सारकें बाबा कोण चोरता कोण चोरिना कितें आसा पळय तें कळोन येतलें. सो जेन्ना आमकां कळ्ळें की वी नीड अ गूड फेस, सो पयलें आमी खरेंच खोशी जाल्ली की एक युती घडोवन हाडटा म्हणून गोवा फॉरवर्डांनी म्हणजे एकूणच अलायन्स जातले, ग्रँड अलायन्स जातलें म्हणून सगळें. पूण म्हाका दिसता तें व्हडलें लॉलिपॉप लोकांक तेंच्यांनी खावयलें. कित्याक जाल्यार म्हणटा की लोकांक एक अपेक्षा आसली की हें भाजपाची रूल पळय आसा फाटल्या वतल्या वर्सान आसा पळय तेंच्यांनी पळय विठंबण आनी वीट करून उडयल्या आमच्या गांवची तशीच आमच्या आख्खी कॉन्स्टिट्युएन्सीची. कित्याक तेंचे कडेन पावर आसतना तेंच्यान लोकांक कांयच हेल्प करूंक ना. लोक आजून पासून तळमळटा. खरेंच सिंपल म्हटलें सांगचें म्हटल्यार आज आमच्या दिवाळे खोर्ले सारके आमच्या आख्ख्या वाठारांत उदक 2 दिसांनी एकदां येता, 1 वरभर येता. दॅट इज ऑल्सो नॉट पोर्टेबल ड्रिंकींग वॉटर. सो जेन्ना हो सरकार आमकां एक ड्रिंकींग वॉटर प्रोवायड करूंक शकना जाल्यार तेजेर आमी कसली अपेक्षा करतली. तशेंच आमी म्हटलें जावं हे एलायन्स येता पळय तितून म्हटलें डिफीट करपाक बरें. आयज अशें पळोवंक वयता की लोकांक तेंच्यान सगळें फटयलें ना. लोकांक इतले विश्वास आसलो, भरवसो सारको लोकांचो. ते गोवा फॉरवर्ड आपले वतीन वयता, काँग्रेस आपले वतीन वयता आनी अशें पळोवंक वयता कोण खंय शिपडलें कांयच कळना. सो हितून आमकां आमच्या सारक्या मनशांक तरी दिसलें की हे जर आतांच अशें करता जाल्यार इलेक्ट जावन करतकूच आमकां सलाम मारतले आनी तुमी गुड नायट बाय बाय म्हणटले. तर आमी म्हटलें की वी हॅव अ रिलायबल पर्सन. द ओनली ऑप्शन आमच्याकडे आसा एक एड्युकेटेड पर्सन आसा, ताका चडशी म्हायती आसा, ही इज वेल रेड अबाउट ऑल थिंग्स. सो वाय डोंट वी गिव हिम अ चान्स. So we said, okay, this is our only option at the moment. Believe me, today आज काँग्रेसीचे जावन युथाचो अलायन्स पार्टनर विश्वास असोच करूंक जायना. कित्याक इलेक्शन जावच्या पयलींच तेंच्यांनी लोकांक सगळ्या दब्यान घातले जाल्यार आतां आनी इलेक्शन जातकूच ते कशें आमचो उजवड करतले. सो त्या खातीर आय फील अ न्यू कॅन्डिडेट, अ न्यू फेस इज अ मस्ट इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी. आनी हांव सर्व सुशिक्षीत भुरग्यांक स्पेशली युथाक आतां तशेंच जाणट्यांक पासून कित्याक तुमच्या आवय बाबान तुमकां शिकयल्लें आसा ती शिक्षणाची मातशी मत उजार करा. बारीक घरा कडेन बसून चिंता बाबा हें कितें चलना पळय तें आयज एक तुका बियर मेळटली, बिरयानी मेळटली, तितून तुजो संवसार काबार करतले गाय तुमकां तुमचो फुडार पळोवपाक जाय. एक एड्युकेटेड मनीस फुड्यान आसा जो वी नो कॉन्फिडेंटली दॅट ही इज अ व्हेरी quite educated. He knows what are the powers. He is aware of सगळे powers. तो जर फुडें व्हरता जाल्यार वाय नॉट, अनलेस अँड अंटील वी हॅव सम. म्हणजे तुम्ही एक बरो कॅन्डिडेट दिला आणि लोकांक तुम्ही अपील करता की एज्युकेटेड आसा, बरो कॅन्डिडेट आसा, बरो फेस आसा, जो तुमकां सगळ्यांक फुडें घेवन वचूं शकता आनी ताका तुम्ही मतदान करूंक जाय अशें तुम्ही म्हणटा. बरोबर. दोतोर एक सांगात, तुमकां बरो अनुभव आसा राजकारणाचो, सोशल सेक्टरांतलोय अनुभव आसा, तुम्ही भरपूर सोशल सेक्टरान भरपूर काम केल्लें आसा. अशा टायमार जेन्ना बरो एक कॅन्डिडेट तुमच्या बरोबर आसा तेन्ना तुम्ही कशा दृश्टीन पळयता आणि हो कॅन्डिडेट घेवन तुम्ही लोकां समोर कशा पद्दतीन वयता? जशें बाब हरमलकरान आतां सांगलें की युती म्हणजे कितें, आयज खऱ्यांनीच एक व्हडलें कन्फ्युजन जावन पडलेलें आसा. स्पेशली ही आमची जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा पळय तेतून फाटल्या दिसांनी युती म्हणून फायनल केलें आनी तेंच्यांनी एक आमकां कॅन्डिडेट दिलो गोवा फॉरवर्डाक. आनी युती म्हटलें आतां खऱ्यांनीच हेजेर विचार करपा जाय, सगळे जनतेन करपा जाय, युथान करपा जाय. युती म्हटलें आनी कोणाकूच विचारनासतना ताणें कॅम्पेनींग चालू केली. हें मिटींगे स्टार्ट, हें स्टार्ट, तें स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल हांगा आमी क्वेश्चन हाडटा ह्या पार्टेचेर. तेजे उपरांत काँग्रेस लास्ट मुवमेंट जालो तरी आपलो कॅन्डिडेट डिक्लेअर करना जालें.
लिस्ट डिक्लेअर करता म्हणसर 8 तारीख आयली. 8 तारीख दुसरे दिसा फॉर्म भरपाचो दीस. सो असली पार्टी ही फुडें गोंयाचें भवितव्य घडयतली काय ना हेजेर बी क्वेश्चन येता, तुमकांय बी येतलो. मागीर तिसरी पार्टी म्हणटा ती ही आशिल्ली जे सुरवातीकूच आम आदमी पार्टी सायडीक सरली. तांच्यांनी पयलींच कुशीक सरून जालें आमी तुमच्या बरोबर ना. कदाचित तांकां खबर आसतलें सारकें. की हे अशें कितें तरी करतले म्हणून. सारकें. सो हांगा मेन पळय जशें आमी अनुभवी लोक उलयतात आनी तेतून आमी काही गजाली शिकल्या उपरांत आमी जे उलयतात मेन क्वेश्चन येता की आतां पर्यंत जे झेडपी खातीर आतां जे झगडटात हांकां झेडपी म्हणजे कितें खबर आसा काय ना तो. आयज विजय सरदेसाय सांगता की आमी रुरल डेव्हलपमेंट जी एजन्सी आहा ती काय आमी झेडपीच्या भितर हाडटले. आयज म्हाका दिसता युतीच्या नांवाचेर ही आपली दुकानां चलयतात, पार्टेंच्या नांवाचेर आपली दुकानां चलयतात आनी तेतून ह्या लोकांक पिश्टोवन घालतात, बिश्टोवन घालतात आनी फ्युचर जो आसा जशें तेणी आतां हरमलकर बाबान पळय युथाक उलो मारलो, युथांचे फ्युचर हे काबार करतात. हेजेर एक असो स्पश्ट अशें पिक्चर दिसती हें पडटा. म्हणजे ज्या लोकांक झेडपी म्हणजे कितें खबर ना, झेडपीचे पावर खबर ना, हे इलेक्ट जावन करतले कितें हें आयज लोकांनी समजपाची गरज आसा. दिस इज वॉट हॅपनिंग. म्हणजे यूथ जो आसा पळय ताणें बारकायेन विचार करपाची गरज आसा आनी सगळे व्यवस्थीत विचार करून ताणें मतदान करपाची गरज आसा. भास्कर बाबा एक सांगात, आतां तुमी कॅन्डिडेट, तुमच्याकडे बरे फ्युचर प्लान्स आसतले. आपूण मतदारसंघाक कसो शेप दितलो, कितें करतलो, खंयचे आपूण एक बिझनस हाडटलो किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट हाडटलो किंवा कितें करतलो किंवा युथांक लागून कितें करतलो, अशा प्रकारचे कितें तुमचे तकलेन आसा की जे एक डेव्हलपमेंट आसाच त्याच बरोबर एक वेगळें कितें तरी घेवन मतदारसंघान वयतले तुमी. पळय कितें आहा न्हू, आतां आमची आख्खी ऑल एजीस आमकां पळोवंक जाय. आमचे भुरगे म्हणजे तें फावंडेशन रायट फ्रॉम स्कुलींग, मागीर तो जालो मागीर यूथ जालो. अँड यूथ इज द सेंटर ऑफ प्रोग्रेस. जाणट्यांनी सगळें करून पळयलें बट कांय अल्टिमेटली कांय दिसूंक ना. सो आतां दीस इयर हेंच आतां वरोस उरलां की आमकां सारको फोकस दवरचो पडटलो युथाचेर. पांय माय जायते आमच्या भुरग्यांक एडुकेशन दिता. कितली द कॉस्ट ऑफ एडुकेशन इज व्हेरी हाय. ती आपण रीण घेता, दे आर पेईंग भांगार घाण दवरता आनी दे आर पेईंग फॉर द चिल्ड्रन एडुकेशन. कित्याक भुरगो इज इन कॉम्पिटिशन टुडे वीथ अदर चिल्ड्रन. तो शिकता, व्हडले प्लॅन्स आसता, आवय बापूय कोहें कोत्तलो आय डोंट नो. कोणाचें रीण घेवंक जाय, कोणाचें आनी कितें करून आपणाच्या भुरग्याक शिकयता. शिकता भुरगो बऱ्या मार्क्सान पास जाता. बऱ्या मार्क्सान पास जाता तोच न्ही गांवचे जायते भुरगे भायर सरतात बरें शिकून. हे जेन्ना सगळे यूथ जेन्ना भायर सरतात बरें शिकून, एक बापायची एक अपेक्षा आसता आवयची, म्हजो पूत बरो कितें जातलो म्हणून, कित्याक आमचे कडेन आतां जायना. आनी तेणें सगळें आमचें धन काडलें आनी तेजेर इन्वेस्टमेंट केलां. नाव ही इज लुकींग एट द डिविडंड. म्हजो चेडो बरो जालो जाल्यार म्हाका मेवतलें. हो चेडो सोदता जॉब्स. ताका बिकॉज ही स्टडीड वेल, ही इज एडुकेटेड वेल, ताका मार्क्स बरे मेवले आनी त्या हिसाबान ताका बाय ऑनर्स एंड बाय मेरीट ही शूड गेट द जॉब. तो क्वॉलिफायड आसा. एक्झॅक्टली. आवय बापायन सगळे खर्च केल्ले आसा, होय. ताका शिकयल्लो आसा, होय. जाय तो जॉब ताका मेळना. होय सारकें. आतां हें सगळें करून तांकां पयशे दिवपाची गरज ना, कित्याक तो भुरगो शिकलेलो. भुरग्याकय पयशे घालपाचे आनी सरकाराकय पयशे घालपाचे म्हणजे जॉबाक. विकतो घेवपाचो. होय विकतो घेवपाचे. अरे वा बरें आहा तर. म्हणजे आमकां डबल पयशे जाय, भुरग्याकय शिकोवंक जाय आनी सरकाराक पयशे दिवन ताका एंट्री दिवंक जाय भितर. सो व्हडलो काय कायदो काय रियली इज इट अ थिंग. म्हणजे सगळ्यांक तितले पयशे दियात बँकान. म्हणजे आमी पास करतले भुरग्यांक शिकयतले आनी बँकाचे तुजे गव्हर्मेंटाचे पयशे आहा तेच तुका पयशे दितले आनी तूं ताका सगळ्या भुरग्यांक कामाक लाय. तुमकां हें सगळें खबर आसा. फाल्यां बिझनस आसूं किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट, होय. ह्या बाबतींत तुमी कशें कितें भुरग्यांक फुडें व्हरूंक शकता? पण कितलें आहा. आय एम द इंडस्ट्री पार्टनर ऑफ गोवा मॉडल ITI. इंडस्ट्री पार्टनर मॉडल रेफ्रिजरेशन आमची कंपनी. वी आर रजिस्टर्ड विथ दॅट ITI. आनी हांव 9 वर्सांसून हांव तितूनच आहा. एंड जस्ट बिकॉज वी आर डुईंग एज अ पार्टनर, एक सपोर्ट पार्टनर म्हणून आहा टू द मॉडल ITI. वी आर स्टँडींग नंबर 2 इन द कंट्री. नंबर 2 इन द कंट्री, आय रिपीट. कित्याक यू सी आर इन्फ्रास्ट्रक्चर. केन्नाय तुमकां वता ITI एट आल्तीन आनी यू सी वॉट इज द इन्फ्रास्ट्रक्चर रायट फ्रॉम द बिल्डींग टू द ऑपरेशन टू द सगळें आमचें क्लिनिनेस ड्रायव हें सगळें पळय. इट्स वन ऑफ द क्लास एंड दॅट इज वाय वी आर रजिस्टर्ड फ्रॉम गोवा स्टेट. इट इज बिकम नॅशनल NCERT. सो आमकां ते आमकां भाग मेवलो तो. सो वी आर व्हेरी हॅपी. आतां भुरगे सगळे पास आवट जाल्या
आनी येता ते भुरगे कंपनी घेता. ताज इज टेकिंग, मॉडर्न रेफ्रिजरेशन वी टेक, ऑटोमोबायल इंजिनियर दे टेक. सो एक एक फिल्डाचे भुरग्यांक सगळ्यांक घेतात. सो आमकां जायती खोशी आहा ते भुरग्यांक घेतात. बट पळयत जाल्यार ते पगार जे मेवता ते आमकां ते पावता काय, विच वी डू नॉट नो. गव्हर्मेंट इज इन्क्रिजींग ऑल देअर सॅलरीज, 6 पे, 7 पे, 8 पे, 9 पे, 10 पे, कितले पे दे आहा खबर. तांकां ते मेवता. सो लोकांक पयली अपेक्षा आहा ती म्हाका गव्हर्मेंट सर्वंट पयली मेवचे. So because when they want a government servant, they know that we will get pay. Now when a person enters in government, no, I don't know whether he does justice to the government or no, that also I don't know. But private कितें आहा, BP is always there by the general manager or by the owner. तो तर काम सारकें करना ताका वॉर्निंग येता, तो नाल्यार ताका बाबा चलो वच म्हणटा. गव्हर्मेंट कितें आसता, कोणाचे नोबडी इज टेकिंग एनी इंट्रस्ट ऑफ दी एम्प्लॉईज. तो आपण काम करतलो सुसेगाद, तो स्टॅम्प मारता, हें प्रेस करता, तो चल्लो. ताका दवरलो जाल्यार दवरलो, ना जाल्यार तेजी बरें. आय डोंट वॉन्ट टू गो सो डीप इन टू दॅट, बट आय वॉन्टेड जस्टीस टू हॅपन बिकॉज ही इज कोण बरो भुरगो कोण बरो जाग्यार वचता ताका जागो ताका जॉब मेळना. अँड पर्सन हू इज पेईंग अँड इज गेटिंग अ जॉब ही से हांवाची केन्ना वसुली जातली आनी हांव तें लॉंग करतलो आनी हांव थिंगा आसतलो. म्हणजे एकूणच तुमी हें केल्लें आसा कितें म्हणून की भुरग्याक हांगासर जॉब जाय. ऑफकोर्स जो भुरगो सुशिक्षीत आसा, होय. शिक्षीत आसा, होय. क्वॉलिफायड आसा, ताका जॉब जाय ताचो फ्युचर घडोवंक होय. जाय, हें तुमचें म्हणणें आसा. होय. आनी तितून हांव एकूय म्हणून सोदतां, पंजाब दुसऱ्या कंट्रीन तर गांव इन द अदर स्टेट तो जाता, आमच्या गोंयांत माणकुल्या गोंयांत कित्याक जायना? आमच्या गोंयांत आमच्याच भुरग्यांक जाय न्ही. भायल्यांक हाडून तूं जॉब दितलो, विच इज नॉट, बिकॉज वी ऑल्सो हॅव वन ऑफ द बेस्ट क्वॉलिफिकेशन आमच्या भुरग्यांक, गोंयच्या भुरग्यांक, चेडे चेडवांक. दे शूड बी गिवन द फर्स्ट प्रेफरन्स, दॅट इज वॉट आय बिलीव. अँड दॅट गव्हर्मेंट शूड टेक इट व्हेरी सिरियसली. इंडस्ट्री आसूं न्ही, गव्हर्मेंट जॉब आसूं न्ही, होय. फर्स्ट प्रिफरन्स आसूंक जाय तो आमच्या भुरग्यांक आनी गोंयकारांक आमच्या जाय. होय. हेच आहे. हरमनकर बाब, एक सांगात, आतां हो भाग जो आसा, हो मतदारसंघ आसा, थंय एग्रीकल्चर आसा, बरोबर, फिशींग आसा, हय. हें सगळें आसा. हय. मागीर हें सगळें आसा पळय, ह्या लोकांचे अनेक प्रॉब्लम्स आसा. बरोबर. हे प्रॉब्लम जेन्ना आसा पळय, हे प्रॉब्लम घेवन मागीर तुमचो कॅन्डिडेट जो आसा पळय, तो हे प्रॉब्लम कशा पद्दतीन सॉल्व करूं शकता किंवा ताका तुमी कशा पद्दतीन सपोर्ट करूं शकता? तुम्ही बरो प्रश्न काढलो एग्रीकल्चराचो आणि फिशिंगाचो. ह्यो दीस आमचो आख्खी कॉन्स्टिट्युएन्सी जावं ते आमचे दिवाडे जावं नार्वे जावं आमचे सांतिस्तेव जावं कुंभारजुंवे जावं खास करून आनी तशें खोल्ले हे सगळे आनी तशेंच खोल्ल्या येदे व्हडले तळें आसलें थंयसरले सगळे आयदर फार्मर्स जावं की शेतकरी जावं नुस्तेमारी धंदो करता. आतां सद्या फाटलीं 10 वर्सां शेतकरी जर ही सरकारा कडल्यान पिडापीड भोगता, सरकारा कडल्यान म्हणजे हांव म्हणूंक सोदतां ही आमची आख्खी खजान शेती पळय आसा ती एकाच ऑफिस म्हणजे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे मामलादार ऑफिस आहा म्हणजे ताजे कडल्यान पळय पिडापीड भोगता ती हांव स्वता एक फार्मर जावन पेटिशन फायल करून हांवें गडगडेची विनंती करून हायकोर्टान निकाल हाडलो आनी मामलादाराक हें करूंक लायलें की प्रत्येक शेतकाराचे प्रश्न कर. आतां प्रश्न कितें आसा? कांयच ना, व्हडलो ना. आमचे खाजान शेतीन आसा म्हणटा ती मानसो आनी ह्यो सगळे मानशेकार म्हणटा ती शेतां आपूण चलयता. म्हणजे जाय जाय तेन्ना ती खाऱ्या उदकान बुडोवन काडप आनी जाय जाय तेन्ना शेतकाऱ्यांक फोंट मारून धाडप. पूण हें जेन्ना आतां कितें आसा की हांव स्वता पेटिशन करून सरकारा कडेन गेलो आनी कोर्टा कडेन मागली की बाबा कोर्टान दिलें तो निवाडो सांगलो एका आनी ताका सांगलें की फोर्सफुली मामलादाराक ऑर्डर काडची पडली की खंयच्याच शेतान खारें उदक येवंक उपकारना, खंयच्याच सगळ्यांक शेती करपाक मेळपाक जाय. पूण आयज पासून आमच्या ह्या गांवांनी सगळीं शेतां बुडोवन दवरलेलीं आसता. कितें फक्त जावं त्यो वयले सागवाती ते म्हणटा न्ही नुस्त्याची सागवात म्हणटा सारकी पाडी सागवात म्हणटा पळय ती सागवाती दिवन आमच्या शेतकाऱ्यांक आयज पासून मामलादार हांव चॅलेंज मारता शेतकाऱ्यांक ज्यो केसी घातलेल्यो आसा तेजो एके पासून केसीचो निवाडो शेतकाऱ्याच्या फावरान लागला जाल्यार केन्नाच लागचो ना. कित्याक सगळें सेटिंगां चल्लेलें आसा. दुसरें हांगासर तें सांगून सुद्दां हें भरता आनी आतां हांव प्रश्न विचारूंक सोदता ते आतां फाटलीं 10 वर्सां आमचो जिल्ला बाब आसलो ताणें कितें केलें हे एक तरी प्रश्न तुका सांगता. अक्षरशः फाटले चवथी कडेन आख्खी दिवाळी बुडोवन आसली. 10-11 दिसांचो गणपती बुडसर लोक भायले येता तशेंच भितरले येता ते उदकांतल्यान गेल्या हें कोणाक दिसनासलें? हें हाजेर कोणूच प्रश्न. दुसरें आतां तुवें आनी एक विचारलो आमचो कार्बी लोकांचो फिशरमॅनाचो. गव्हर्मेंटान एक स्कीम काडली कितें टुरिजम डिपार्टमेंट टुरिजम प्रमोट करपाक म्हणपाक लागले. पूण आरे हांव म्हणटा बाबा तुमी मात तरी चिंता न्ही टुरिजम तुमी कितें प्रमोट करता ताचो इफेक्ट गांवांचेर कितें पडटलो तें तरी तुमी विचारूंक पळोवंक जाय न्ही स्टडी करून. कांय ना.
काडली टेंडर केलो हाडून थंयसर थंय खोर्ले दॅट इज एक्चुअली फूल फिशींग ग्रावंड. आख्खो फिशींग ग्रावंड ICAR रिसर्च केल्ले आहा. 138 स्पिशीज ऑफ फिश थंय ब्रीड जाता आनी अबाउट 32 स्पिशीज ऑफ शेलफिश थंय ग्रो जाता. हें सगळें जाता आसतना तेंच्यांनी हाडलें आनी ते टुरिजमाच्यो बोटी ते कितें करता, स्पीड बोटी काडटा म्हणजे तेजे ते रिपल्स क्रिएट करता पळय दॅट इफेक्ट्स द ब्रिडींग. दुसरें म्हणजे त्यो बोटी वयता पळय त्यो इतल्यो व्हडले वसाडी करता की सुकतेर जे पळय आमी कालवां म्हणटा लोक आमचो दिसपट्टो जोडटाले तिचेर ते कालवाचेर पडोन ते कालवां फुटोन सगळीं काबार जाले. हांवें सरपंच आसतना खरेंच थँक्स म्हणटा तेन्ना पार्सेकाराक आनी धवळीकार आमी तो बांद बांदून घेतलो आमचो. खरें सांगता बांदाक कांयच नासलें, बांद बांदून घेतलो. आयज ह्यो व्हडल्यो व्हडल्यो वसाडी येता आनी ते बांद मोडून घेता. म्हणजे तुमी कितें करता पळय तितलें डॅमेज जावपाक करता आमचे एनवायरमेंट. टुरिजमाच्या नादाक लागून थंय बऱ्या पद्दतीचे फिशींग जाता पळय ते तुमी काबार करून काबार उडयलें. लोकांचे पोट मारलें. खरें सांगता हे आमचे फुटावणी बीन करता पळय ते आदी एटलिस्ट 2-2 पाटले तरी तांकां ते 15-15 दिसांनी नुस्तें मेळटालें. आतां सादी एक प्लास्टीकची पोती भरून नुस्तें मेळना तांकां. हें सत्य आसा आनी हाचेर कोणूच भ्र काडपाक सोदिना. सरकार जर ताका पडलेलेंच ना ते खंयच्यान आतां हे फाटल्या 10 वर्सां तरी अती जाल्लें आसा की खंयच्यान तांकां लोटूंक मेळटा काय म्हणून पळयता. आनी दुर्दैव म्हणजे हे ते व्हडले ऑथॉरिटीज लायक कलेक्टर आनी मामलादार आसा पळय तांकां जाल्यार लोकांचे आनी बारीक लोकांचे खास करून पडलेलेंच ना. सर्वसामान्याचे कांयच पडलेलें ना. फिशरमॅन आसा जो त्या हेचेर आपलो जिवीत चलयता पळय ताचें कांयच पडलें ना. ताच्या कडेन सरकार दुर्लक्ष न्हू ताका एटेन्शन. तो कितल्योय कंप्लेनी घेवन गेलो बसून जालो थंयसर तो सकाळीं वयता आनी फुडली मागीर त्यो केसी घालता पळय तेन्ना एटलिस्ट 4 तरी पार आपल्या मोच्याचे थंयसर पिड्ड्यार करतात तेच्या ऑफिसांत वचून तेंचे बाबड्याचो निवाडोच येयना. दोतोर एक सांगात आतां पळय खोर्ली कॉन्स्टिट्युएन्सी आसा तेतून आपचो कॅन्डिडेट आसा, तेच्या नंतर गोवा फॉरवर्ड आसा, काँग्रेस आसा. ते म्हणटा एके वटेन की आमी फ्रेंडली लढत म्हणून दुसरे वटेनच्यान भारतीय जनता पार्टीचो उमेदवार आसा. हें सगळें जेन्ना पळयता पळय आनी तुमकां प्रॅक्टिकली तुमी थंय रावता तुमकां सगळ्यांक खबर आसा ह्या टायमार कशा पद्दतीचो प्रचार आसा पळय तो इम्पॅक्ट करूं शकता आनी जास्तीत जास्त वोटर आसा पळय तांकां एट्रॅक्ट करूं शकता. प्रचार म्हाज्या नजरेन तरी व्हडलोसो ना. आयज कितें जालेलें आसा, आयज जशें हरमलकरान ताणें बरो प्रश्न काडले, लोकांचे जिविताचेर काडलें, लोकांचो जो डेलीवूड आशिल्लो डेली लायफवूड ताचेर काडलें, बानाचेर काडलें. म्हणजे पार्सेकर CM आसतना आनी आजून पासून पार्सेकर गेलो, पर्रीकर येयलो, पर्रीकर गेलो, प्रमोद सावंत येयलो. आयज ती बानाची परिस्थिती तशीच आसा म्हणटा तो. आनी ते स्पीड बोटींग टुरिजम करून ते ब्रिडींग स्टॉप जालें सेल्फिशांचें. ते सगळें डॅमेज केलें. हांव तुमकां सांगता हें डॅमेज ते सेल्फिशांचें न्ही, हें डॅमेज आमच्या दिवार आयलँडाचें जातलें. कित्याक हेतून थंय सुनामी येवपाचे चान्सीस चड जातले. कारण ह्यो ज्यो स्पिसीज आसा ह्यो मँग्रुव्जाक प्रोटेक्ट करता आनी मँग्रुव्ज जर खंय मरपाक सुरू जालें तर हें उदीक भितर येवपाक चड टायम लागचो ना. हें इट इज अ जिओलॉजिकल डिस्ट्रॉयमेंट डन बाय टुरिजम डिपार्टमेंट. आयज ताणें खऱ्यांनी बरो प्रश्न काडलो. आतां प्रचाराचेर येवया. प्रचार करता बरोबर आसा, लोक डोर टू डोर भोंवता, आमचो कॅन्डिडेटूय भोंवता, तसोच BJPचो कॅन्डिडेट भोंवता, काँग्रेसीचोय भोंवता, मागीर गोवा फॉरवर्डाचो आनी इंडिपेंडंट सगळेच भोंवता. भोंवपाकूच जाय, तेजेर म्हाजें कांय हें ना. पूण म्हाजो प्रश्न कितें आसा, जे तुमी मिटिंग्यो करता, आयज हांव तुमकां एक गजाल सांगता, म्हाका दिसता कुंभरजुंवेच्या जनतेन ही आयकची. ह्यो ज्यो मिटिंग्यो जाता पळय, हांवें पळयल्यो 2-3 मिटिंग्यो पळयल्यो, थंय बाण मारप. हांव एक गजाल तुमकांय विचारता, हांव कॅन्डिडेटाक आनी हांव तुमकांय करता. तुमकां दिसता खऱ्यांनीच हे जे लोक मिटिंगेक बसल्या ते मिटींग इंट्रस्टेड आसा म्हणून येयल्या काय हांकां पयशे दिवन हाडल्या? कारण हांव हे 2-3 मिटींग पळयल्यो पळय, हे लोक हांगसरले न्ही. हांव हेंच्या गाडयांचे नंबर प्लेट सांगूंक शकता. बशीन आनी बिचोलेच्यान येता लोक, बोमाच्यान येता. तुमी लोकांक एम्प्लॉयमेंट दिना, तुमी लोकांक जोडपाक चान्स दिना, तुमी तेंचे वेजीस वाडयना. कळ्ळें? आयज मोठो प्रश्न आसा पळय तो वेजीसचो आसा. हें सगळें सोडून तुमी थंय कित्याक बसोंक सोदता? कित्याक? वयल्यान लोकांक सांगता तुमी ZP म्हणजे कांय ना जाल्यार तुमी उडयो कित्याक मारतात? प्रचार म्हणटा पळय तो हो चल्ला आयज.
आनी आमचो कॅन्डिडेट जो प्रचार करता हो लोकांक एज्युकेट करपाचो करता. आमचे कॅन्डिडेट जे प्रश्न घेता लोकांचे, आयज तेंचे प्रश्न आसा, तशेंच लोकांचे टेनन्सीचे प्रश्न आसा, तशेंच थंय लोकांक प्रोटेक्ट करपाचे लायक CCTV कॅमेराज हे प्रश्न आसा. आयज पासून म्हाका ना BJP ना गोवा फॉरवर्ड ना काँग्रेस हांकां हें पडलेलें ना. दे आर नॉट बॉदर्ड फॉर द प्रॉब्लम्स ऑफ द पीपल. वॉट दे वॉन्ट. प्रचार करता कितें, हांव कसो येतलो तो लोकां खातीर येतलो म्हणून एकटोय प्रचार करिना. सो इनडायरेक्टली ह्या खोर्ले कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांच्या भलायके खातीर ना काँग्रेसचो कॅन्डिडेट आसा, ना BJPचो कॅन्डिडेट आसा, ना गोवा फॉरवर्डाचो कॅन्डिडेट आसा. आतां तुमी जर प्रचारान हेंच्या सभेन पळयलां आसता, हो सांगता कितें, तुमी पळयलां आसतलें तें. इवन आय थिंक यू हॅड ऑल्सो सीन इट. एकटो म्हणटा कितें की हो गोवा फॉरवर्डाचो जो कॅन्डिडेट आसा तो खंय BJP बरोबर आशिल्लो. तसोच हे काँग्रेसवाले कितें म्हणटा, काँग्रेसवाले म्हणटा, गोवा फॉरवर्डवालो कितें म्हणटा, हो जो कॅन्डिडेट आसलेलो काँग्रेसाचो जो कॅन्डिडेट आसा तोय BJP बरोबर आशिल्लो. आतां म्हाका एक कळना, हे सगळे मेळून प्रचार करता कोणाचो. आयज हो जो मोठो प्रश्न आसा पळय हेजेर पयलीं सुटावो येवंक जाय. सो आय एम व्हेरी मच हॅपी. हांव आमचो पाकू आसा पाश्कोल हेजो प्रचार करता, पाश्कोलाचो करता. कित्याक म्हाका पाश्कोल इम्पॉर्टंट आसा, कारण पाश्कोलाचें जें विजन आसा पळय हें कितें तरी करपाचें आसा. आमचे हांगा खुबशे डॅड इन्वेस्टमेंट्स आसा गव्हर्मेंटाचे, हेज्या बद्दल आमी उलयला तेज्या कडेन. जर लोक आमकां प्रसाद दिता, कौल दिता, तर डेफिनेटली न्ही तुमकां अनएम्प्लॉयमेंट जें गोंयान आसा, जें आमच्या ह्या ज्या वाठारान आसा तें सॉल्व करून एटलिस्ट 10 to 15% गोंयकारांचें सॉल्व करपाचें आमी ताकद दवरता. दीस इज रिजन आय एम विथ हिम. म्हणजे एकूणच हांगासर मुद्दो हो आसा की आमी जे येयल्या पळय ते लोकांक लागून येयल्या, लोकांचे प्रश्न सोडोवपाक लागून आयज येयल्या. हांव इंटरप्ट करता तुमकां. आमी हेज्या बरोबर जे आसा, बापू बरोबर जे आसा, हे आयज जो वाडटो क्रायम आसा पळय तो कंट्रोल करपा खातीर. कारण अनएम्प्लॉयमेंटा खातीर हो क्रायम वाडटा. भायलेच न्ही तर आमचे जे गोंयचे भुरगे, जे यंग भुरगे आसा, ते क्रायमा कडेन कित्याक फोकस करता तुमी पळयलां आसतलें. बिकॉज ऑफ एम्प्लॉयमेंट. तांकां पयशे ना, तांकां इजी पयसो घेतून गावता, ड्रग्सान गावता किंवा बाकीच्या खंयच्या हितूनय गावता. तर मागीर ते वायट दिशेक लागता. तेजेर एकटो उलोवचो ना हे. सो आमी ताका फोकस करता. कारण आमी तांकां जर एम्प्लॉयमेंट दिलें किंवा तेंचे जी सुशिक्षीपणां आसा लायक देअर क्वॉलिफिकेशन, वी कॅन प्रोवायड देम एम्प्लॉयमेंट अकॉर्डिंग टू देअर क्वॉलिफिकेशन. क्वॉलिफिकेशना प्रमाणे जर आमी एम्प्लॉयमेंट दिलें तर म्हाका दिसता 70 to 76% हे जे आमचे हांगसरले जे भुरगे आसा हे पोटा पाणयाक लागतले. आणि हांगासरलो प्रॉब्लेम जो आसा अनएम्प्लॉयमेंटाचो प्रॉब्लेम सुटतलो. सुटलो, त्याच बरोबर जी गुन्हेगारी वाडटा पळय, ती क्रायम्स बंद वाडटा पळय, ती बंद जातली. पास्कल बाब, आतां तुमी इतके भोंवतात, सगळें तुमी पळयल्लें आसा, तुमकां मतदारसंघाचें सगळें खबर आसा. आज तुमी सांगलें की अनएम्प्लॉयमेंटाचेर तुमी पळयले, बाकीचे बिझनस आसा आनी कितें आसा, सेल्फ एम्प्लॉयमेंट, हे सगळ्याचेर हें करप. तुमी म्हाका एक सांगात, आतां लास्टली तुमी लोकांक कितें अपील करूंक सोदता, यूथ जो आसा पळय ताका कितें सांगूंक सोदता, की कशा प्रकारचो फ्युचर तुमी तांकां दिवंक सोदता? पयले स्वातेर आतांचे यूथ इज ऑफ द न्यू जनरेशन. ते आदले दिसाचे यूथ न्ही, हे आतांचे यूथ. अँड सोशल मिडिया इज व्हेरी स्ट्रॉंग. सगळ्यांक खबर आहा कोण पिशान काडटा, कोण पिशान काडना, ते सगळे आयज एड्युकेटेड लोक आहा. ते आपणाच्या बापायक सांगता कितें करपाचें. आतां आमकां तांकां चड ज्ञान दिवंक नाका. ओली दे शूड बऱ्या मार्गार वचोंक जाय. तूं केन्नाय बारीकूच चिंत, गव्हर्मेंट शिरोसो काडटा न्हू, शिरीशी काडटा इलेक्शन टायमारूच. ओली वेन क्रुशल आसता तेन्ना शिरीसी भायर सोडटा, वीच इज ऑलरेडी ताका जॉब मेळ्ळो ऑलरेडी, बट ह्यो शिरीसी भायर सोदता पिशान दाखोवंक की. आनी मागीर 100 लोकांची शिरीस आनी 1000 लोकांची लायन, बट ऑलरेडी सेट आहा, बिकॉज दे ऑलरेडी पेड द मनी आनी दे ऑलरेडी हॅव टू गेट अ जॉब. हें आनी लोकांक पिशान काडटा. हांव म्हणटा जॉब भरपूर आहा, एक जॉब काडना भायर. आमच्या आयडीसीन इतल्यो इंडस्ट्री आहा, खोर्लीम इंडस्ट्रियल IDC. एकलो पासून फील्ड मॅनेजर ना, एकलोच भुरगो आहा. खूंय तो बाडो धांवतलो आनी तकलेर भार घेतलो, तेचे केस पासून गेले. ही इज व्हेरी, म्हणजे खूंय धांवतलो, थिंगासून तेका आपयलें. उदकाचें बील ताणें पळोवंक जाय, लायटीचें बील ताणें पळोवंक जाय, हेचें बील, रस्तोय पळोवंक जाय. आतां आमकां थिंगा घाण जालें, कितली प्रॉब्लम, कोण पळोवपाचो. म्हाका सगळो डॉक्युमेंट आहा, आय हॅव ऑल द फोटोज आहा. ताका बाबा पांय पडलो,
तेणें आमकां मान दिवंक जाय, कित्याक वी आर इंडस्ट्री पिपल. गव्हर्मेंट शूड सपोर्ट द इंडस्ट्री अँड वयर काड आमकां. समजलें? खंयची कंट्रीन पळय इंडस्ट्री आसा बिकॉज तेंचे मेन पॉट इज इंडस्ट्री. तेका लागून भुरगे येतले. लोकांनी सोडून दिलां, आतां बेजारल्यान भुरग्यांक सोडून दिल्या आनी दे आर ट्रायंग टू डू. सो म्हजें म्हणणें कितें आहा न्हू, ह्या भुरग्यांक ऑल द बॉयज आमचे यूथ जे आहा वेन दे आर 18+ वॉट एवर, टेक्निकल ITIचे भुरगे आहा, दुसरे फिल्ड्साचे भुरगे आहा, सगल्यांक कॅटेगरी टायप न्हू तांकां जॉब्स पडोवंक जाय फ्रॉम द गव्हर्मेंट. इन आर थिंग हांव आतां देवाच्या कृपेन तो निवडून हाडलो. वी वील पूट ऑल एफर्ट्स फॉर एम्प्लॉयमेंट. सगल्या भुरग्यांक न्हू एज पर द्या क्वॉलिफिकेशन, देर इज नो भेदभाव ना. तो भुरगो तर कित्यानूच सारकोच वीक आहा, यू कॅनॉट गिव हिम अ बीग पोस्ट. ही हॅज टू डू वॉट ही कॅन डू. इट शूड बी अ पॅशनेट जॉब. भुरगो गिटारेन इन्स्ट्रुमेंटान एकदम बरो आहा, सो ताका कार्पेंटरी काम दिताय. इट्स नॉट पॉसिबल. इफ इज गूड इन हीज लायन, यू हॅव टू ट्रेन हिम इन दीस लायन. सो म्हजे हिसाब तो आहा. सो कामाचेच म्हणून बाबतीन ना, दे लॉट ऑफ थिंग इन स्पोर्ट्स. आमचो भुरगो आयज पासून IPL ना, आमचो भुरगो आनी कित्यानूच ना, फुटबॉल ना, कोण बेजार ना, नो ट्रेनिंग नो सपोर्ट. दुखेची आनी एक सांगता तुका, म्हजे आमचे थोडे फ्रेंड्स आर 60+, 60, 55, 60 तांकां उमेद आहा धांवपाची. सो दे डू मॅरेथॉन. तो मॅरेथॉनाक उमेद आहा म्हणून सरकारान ताका उमेद दिवंक जाय. चल, तोच आपणाची बस तिकेट काडटा, तोच आपणाचे जर्सी हाडटा, तोच आपणाचे पयशे, कित्याक तेची उमेद आहा, तो फुडार येता की आपण सेकंड येयला म्हणून रनिंगान. अरे गव्हर्मेंट इज नॉट इवन एप्रिशिएटींग दॅट हो भुरगो कितें आहा. सो आमचे कडेन गोवा हॅज लॉट ऑफ टॅलंट्स इन ऑल फिल्ड्स. गोवा इज रियली ब्लेस्ड विथ लॉट ऑफ टॅलंट्स, बट वी आर नॉट पुटींग द पीपल इन इट्स प्लेस. म्हणजे आम आदमी पार्टीन होय एक उद्दिष्ट दवरला, होय आणि ते आम आदमी पार्टीचे तुम्ही कॅन्डिडेट म्हणून ते उद्दिष्ट घेऊन तुम्ही पुढे वयता, होय आणि तुम्ही अपील करतात लोकांक होय की एक नवे लोक, बरे लोक, ज्यांना होय. विजन असा, होय. असे लोक तुम्ही निवडून हाडात. होय. हरमल मातशें शॉर्ट सांगात, तुम्ही लोकांक कितें अपील करूंक सोदता आणि कशा पद्दतीन तुमच्या उमेदवाराक निवडून हाडा म्हणून तुम्ही सांगता. पळय, सद्या पयलीं हांवें आदींय म्हटलां आनी आतांय म्हणूंक सोदतां की हांगासर ह्या रणांगणान खुबशे लोक आसात, पूण तुमी चिंता कितें कशें कोण. आयज खरें सांगचें म्हटल्यार म्हाका हांव हितून येवपाचें खरेंच म्हाका नासलें, पूण हांव हितून केन्ना येयलो तेन्ना म्हाका खरोच राग येयलो हीच बी तेंच्यांनी युती केली आनी सांगपाक BJP. पूण अशें दिसता की हेंच्यांनी आयज असो निर्णय केला की कोणूच आमकां नाका, परते BJPच जाय म्हणून. असो तेंच्यांनी निर्णय हो ह्या दोनूय पार्टींनी केल्लो आसा. जशी ती गोवा फॉरवर्ड तशी ती काँग्रेस. पूण हांव कॅन्डिडेटांक कांय म्हणना. आय ब्लेम द पार्टी, बिकॉज आयज कितें आसा, पार्टी समजता की आपूण श्रेश्ठ म्हणून लोक तडकलात. म्हणजे लोक ते आमचे, आमी तांकां वोट दितले आनी फाल्यांच्यान तुमकां बाय बाय म्हणटले. ही प्रथा चल्लेली आसा. दीस हॅज बीन अ ट्रेडिशन. सो दीस टायम वी नीड टू चेंज. आनी खरेंच म्हाका दिसलें हेंचे दोनूच अपेक्षा ना, कोणाचीच अपेक्षा ना. आमचे ओनली ऑप्शन एट द मोमेंट इज आम आदमी पार्टी. सो दॅट इज द रिजन आय केम आउट. बिकॉज खरेंच असलें तर आयज जर युती केली जाल्यार खरेंच आमी ते BJPक डिफीट करूं येताले, इजिली डिफीट करूं येताले. पूण हेंच्या मनान ती युतीचे नाच, हेंच्या मनान फक्त लोकांक टेकन फॉर ग्रांटेड. सो दीस इज वॉट आय वॉज. सो एंड आय एक्सपेक्ट सिन्स ही इज वेल वर्स्ड, आर कॅन्डिडेट इज वेल वर्स्ड, ही नोज ताजी हीज हेड इज ऑन हीज शोल्डर्स म्हणटा पळय ते भाशेन. ही नोज वॉट इज रिक्वायर्ड. इवन हांव एक ल्हानशी गजाल सांगची म्हटल्यार फाटीं आमी ती एड्युकेशन पॉलिसीचेर एक स्ट्रायक जाली, सगळे पेरंट्स गेले. सांगचें म्हटल्यार ती एड्युकेशन आमी कित्याक एड्युकेशन करता, जशी की आमची भुरगीं बरीं शिकून कितें फुडें वचचें म्हणून. जेन्ना एक्झिस्टींग पॉलिसीचेर पेरंट्सांची कंप्लेन ना, स्टुडंट्साची कंप्लेन ना, टिचरांची कंप्लेन, जाल्यार ही न्यू पॉलिसी हाडून फायदो कितें आनी कोणाक फायदो. आयज ती न्यू पॉलिसीन असले हें हाडलेलें आसा जितून भुरग्याचो ओवरऑल डेव्हलपमेंट कसोच जावपाचो ना. आयज अशें दवरूंक सोदता म्हाका दिसता विथ एड्युकेशन पॉलिसीज आमकां भुरग्यांक आमच्या फाटीं दवरून ते तुजे एरे म्हाज्या मागल्यान तूं यो फाटल्यान आपल्या हीर करून आमी फुडें वयता, आमी वयता. दीस इज वॉट द गव्हर्मेंट वॉन्ट्स आर फ्युचर जनरेशन टू डू. म्हणजे तुम्ही सदांच आहा पळय ते भुरगे तुमी आमच्या फाटल्यानूच भोंवा. दोतोर हेच सांगात, आतां तुमचो कॅन्डिडेट तुमच्या बरोबर आसात, तुम्ही लोकांक अपील करतात, शॉर्टली सांगात की तुम्ही कितें सांगूंक सोदतात की तुमचो कॅन्डिडेटाक जे वोटर आहा पळय तांच्यांनी कित्याक मतदान करूंक जाय. शॉर्टलीच सांगता आनी सिंपल सांगता. म्हणजे आमच्या भुरग्यांक, जाणट्यांक, नेणट्यांक हें समजोनी आमकां कॅन्डिडेट कसो जाय.
भाड्याचे लोकांक हाडून सभा घेतलेलो कॅन्डिडेट जाय. तुमकां बियर चिकन मटन दिवन तुमचो वोट घेवन फाटल्यान तुमचें भविश्य सोंपोवपी आनी तुमकां रस्त्यार उडोवपी कॅन्डिडेट जाय. तुमकां असो कॅन्डिडेट जाय जो चतुर्थीक रेशन वाडटा आनी आपल्या नांवा बरोबर जो लँड ग्रॅब करून जे केसीस आसा त्या लोकां बरोबर आसा. काय तुमकां असो कॅन्डिडेट जाय जो सादोसो बिझनसमॅन आसा, क्लीन फेस आसा, क्लीन इमेज आसा, पॉलिटिकल बॅकग्रावंड कांय ना. पॉलिटिकल म्हणजे लोकांक पिळून खावपाची नॉलेज तर बिलकूल ना आनी लोकांक हेल्प करपाचें हें आसा. कारण तेणी खूब केलां हें. तेणी जी कामां केल्या म्हाका दिसता हांगसरल्या झेडपीन आनी MLA करूंक ना. इफ वी कावंट तर लोकांक म्हजो हो प्रश्न आसा की तुमकां कॅन्डिडेट असो जाय काय तुमकां कॅन्डिडेट हांवें सांगला तसो जाय. शेवटी तुमच्या हातीन आसा. आमी भाड्याचे लोक हाडून मिटिंग्यो करचे ना. आमी तुमकां चिकन मटन सोरो दिवचे ना. आमी तुमचे वोट घेतले त्या बदलेक तुमच्या भुरग्यांचे पोट कशें चलयतले हेजेर विचार करतले. तुमची फॅमिली कशी जगतली हेजेर विचार करतले. आमचे शेतां भातां आमी राखतले कशे हेजेर विचार करतले. आनी विचारूच न्हू तर हें आमी इम्प्लिमेंट सुद्दां करून दाखयतले. असले विचाराचो कॅन्डिडेट जाय काय तुमकां फोंडान घालपी कॅन्डिडेट जाय हें लोकांनी फाल्यां विचार करपाक जाय. परत एकदां सांगतलो, आमी भाड्याचे लोक हाडून मिटिंग्यो करचे ना. म्हणजे एकूणच आमी लोकांक खरें सांगता. लोकांनी खऱ्यांनी हें खरेंपण आयकोन घेवचें. हे एकूणच आम्ही बरो कॅन्डिडेट दिला, तुम्ही आमकां मत दिया, आम्ही तुमचो फ्युचर घडयता. Very true. Exactly. Yes, अशा yes, अशा of course. पद्दतीचो एक विचार जाताच. घेवन तुम्ही सगळे हांगासर येयल्यात. करेक्ट. आयज ही जी चर्चा जाली तातूंत तुम्ही तुमचे बऱ्या पद्दतीन विचार मांडले. सोसायटी आसूं नी, यूथ आसूं नी, बिझनस आसूं नी, फ्युचर आसूं नी, डेव्हलपमेंट आसूं नी, ह्या सगळ्या बाबतींत तुम्ही बऱ्या पद्दतीन विचार मांडले. आज आमच्या बरोबर आसात आम आदमी पक्षाचे खोर्लीचे कॅन्डिडेट बाब पास्कल फर्नांडीस, त्याचबरोबर दोतोर ॲडव्होकेट शैलेश गांवस, त्याचबरोबर दिवारचे माजी सरपंच बाब प्रसाद हरमळकर. आमी तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा Very आनी good. तुमकां बरो फ्युचर घडो अशें म्हणटा. येस देव बरें करूं. देव बरें करूं.